जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू आहे त्याने अख्खा देश व्यापलेला आहे. सरकारने पूर्ण दुर्लक्ष केलं आणि मग जे काय आंदोलनाने स्वरूप धारण केलं हे टाळता आलं असतं का? सोनम वांगचूक यांच्याबद्दलचा विषय जो आहे तो आजचा नाही आहे. समजा कोट्यवधी लोकांनी त्यांना फॉलो केलं तरी सुद्धा जंतर मंतरच्या त्यांच्या पहिल्या आंदोलनाला अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. म्हणजे म्हणून आता ते योजनाबद्ध रीतीने संसदेचं सत्र आत्ताचं असताना बरोबर त्यावेळेला ते प्लॅन करून आंदोलन केलं गेलं आणि त्याच्या आधी सोनम वांगचूक उपोषणाला बसले. तसं या आंदोलनामध्ये दीप्ती किंवा त्यांच्या लोकांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, त्यानंतरच पुढचं बोलू. मागणी केली म्हणून केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा लगेच हे काही योग्य नाही आणि मला ते आजही बरोबर वाटत नाही. सीजेपीशी देखील चर्चा करत नव्हते, म्हणजे आंदोलनकर्त्यांशी पण चर्चा करत नव्हते. आता मात्र तुम्ही रुग्णालयामध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करताय. विद्यार्थ्यांना मारहाण झाली, त्या विद्यार्थ्यांच्या मागणीवरून आता विरोधी पक्ष संसदेमध्ये आवाज उठवायचा प्रयत्न करतायत. पोलिसांनी सनदशीर मार्गाने तुम्हाला परवानगी नाकारली तर नाही काढायला पाहिजे मोर्चा. आणि रविवारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू या निमित्ताने एक मोर्चा काढतायत. ठाकरे बंधूंची वेळ चुकते हे स्पष्ट होते, कारण ते रविवारी मोर्चा काढतात तेव्हा मंत्रालय बंद असतं, तेव्हा ते कोणाला काय मेसेज देणार. तर मुंबई कदाचित ते वेटील धरू शकतात, पण सरकार चाकरमाने जातच नाहीत रविवारी कामाला. मग पुन्हा दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे का? आणि झाली असेल तर त्याचा परिणाम नेमका काय होऊ शकतो? चर्चा माध्यमातून सुरू झाली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायची, पण प्रत्यक्षात तशी वस्तुस्थिती नाही असं मला वाटतं. मंडळी नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोडमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं स्वागत करतो. मंडळी, जंतर मंतरवरती जे आंदोलन सुरू आहे त्याने अख्खा देश व्यापलेला आहे. सगळी प्रसारमाध्यमं व्यापलेली आहेत आणि हे आंदोलन जे सुरू झालं ते आता त्यांनी धारण केलेलं स्वरूप आहे. या स्वरूपामध्ये नेमके काय काय बदल घडले, नेमके काय प्रकार घडले, नेमकं यातून आपण काय बोध घ्यायला हवा आणि सरकारने देखील याच्यातून काय बोध घ्यायला हवा या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे. आणि त्या निमित्ताने जे काय राजकारण रंगलं या राजकारणावरती देखील आपल्याला बोलायचं आहे. आणि त्यासाठी अर्थातच नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. शैलेंद्र, सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं सुरुवातीचं हे आंदोलन, सोनम वांगचूक ज्यांचा CJPशी तसा अर्थार्थी काही संबंध नाही, परंतु त्यांना एक चेहरा मिळाला. जसा मागच्या वेळेला 15 वर्षापूर्वी अण्णा हजारे ज्या वेळेला आंदोलनाला बसले होते, उपोषणाला तिकडे बसले होते आणि जंतर मंतरवरतीच बसले होते ते, आणि मग तिथे तो एक जो चेहरा मिळाला, मग त्याच्यामध्ये बाकी सगळे लोक एकत्र आले आणि मग ते आंदोलनाचं स्वरूप व्यापक होत गेलं. तसं सोनम वांगचूक यांना एक चेहरा बनवून हे आंदोलन सुरू झालं. सुरुवातीच्या काळामध्ये ते काही परिस्थिती त्यांची काही फारशी चांगली नव्हती. ते आपले आंदोलन करतायत, उपोषण करतायत, सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करतायत. त्यांच्या मागण्या अगदी साध्या होत्या, म्हणजे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागणी तशी साधी नव्हे, पण फार मागण्या 1, 2, 3 अशाच छोट्या छोट्या मागण्या होत्या. किमान सरकारने चर्चा करावी, आश्वासन द्यावं, एवढीच त्यांची मागणी होती. सरकारने पूर्ण दुर्लक्ष केलं आणि मग जे काय आंदोलनाने स्वरूप धारण केलं हे टाळता आलं असतं का? नाही, मला असं वाटतं की थोडंसं याच्यामध्ये हल्ली डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे हो किंवा नाही मध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला हवी असतात. तर आपण ह्या दोन्ही बाजू समजून घ्यायला पाहिजेत. म्हणजे जसं सरकारने दुर्लक्ष केलं असं मला वाटत नाही फार, पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरी गोष्ट अशी की दुर्लक्ष म्हणजे पूर्ण दुर्लक्ष केलं का तर नाही. आता म्हणजे काल रात्री तर प्रधानमंत्र्यांना रात्री 12 वाजता त्याच्यावर बोलायला लागलंय. आता कॅबिनेटने आज निर्णय घेतात त्याच्यावर की कडक कायदा आणू वगैरे. पण मूलतः असं आहे की सोनम वांगचूक यांच्याबद्दलचा विषय जो आहे तो आजचा नाही आहे. म्हणजे सोनम वांगचूक यांनी स्वतः एक आंदोलन केलं होतं आधी, त्या आंदोलनानंतर त्यांच्याबद्दल ते अटक झाली होती, त्यांच्यावर काही गुन्हा दाखल झाला होता, मग त्यांची परत सुटका झाली होती. म्हणजे त्याला एक बॅकग्राऊंड आहे. त्याच्या पलीकडे जाऊन सोनम वांगचूक ज्या गोष्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत की ते या सरकारच्या विरुद्ध असलेल्या रोषाचं किंवा आवाजाचं प्रतिनिधित्व करतात. म्हणून ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी कुठल्या तरी याचिकाकर्त्यांना झुरळाची उपमा दिल्यावर झुरळ पार्टी किंवा CJP फॉर्म झालं, की जे अमेरिकेतनं दिपकेने ट्विट केलं, अभिजित दिपके नावाच्या विद्यार्थ्यांनी ट्विट केलं आणि त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप मोठा रिस्पॉन्स मिळाला. समजा कोट्यवधी लोकांनी त्यांना फॉलो केलं तरी सुद्धा जंतर मंतरच्या त्यांच्या पहिल्या आंदोलनाला अजिबात प्रतिसाद मिळाला नाही, त्या मानाने पब्लिक आला नाही. म्हणून त्यांनी ठिकठिकाणी विकेंद्रित पद्धतीने केलं. म्हणजे म्हणून आता ते योजनाबद्ध रीतीने संसदेचं सत्र आत्ताचं असताना बरोबर त्यावेळेला ते प्लॅन करून आंदोलन केलं गेलं आणि त्याच्या आधी सोनम वांगचूक उपोषणाला बसले. आता त्या दोघांचा काही परस्पर संबंध आहे का? तर 100% संबंध आहे. त्या दोघांचं ध्येय एकच आहे, ते म्हणजे या सरकारच्या विरोधी आवाज उठवणं. आणि म्हणूनच ते एकच आहेत. फक्त सोनम वांगचूक यांनी उपोषण सुरू केल्यानंतर त्याची लगेच दखल सरकारने घ्यायला पाहिजे होती का? तर घ्यायला पाहिजे होती.
त्यांना तातडीने भेटून, कारण त्या विद्यार्थ्यांच्याच मागण्या तेही करत होते. फक्त कुठल्याही मागण्यांमध्ये, म्हणजे मी तुम्हाला मुद्दाम सांगेन की महाराष्ट्रामध्ये कापूस एकाधिकार आंदोलन जे चाललं शरद जोशींचं, ते अनेक वर्ष चाललं, अनेक वर्ष. तर शरद जोशी त्यांच्या आंदोलनांमध्ये यशस्वी व्हायचे आणि ते कायम सांगायचे की ज्या वेळेला तुम्ही परतीचा मार्ग ठेवता, परतीचे दोर कापायचे नाहीत. जसं गडाला पण सिंहगेलामध्ये कोंढाण्यावर परतीचे दोर कापलेत, आता लढा किंवा मरा, म्हणजे दुसरा ऑप्शन नाही. तसं आंदोलन केलं तर बऱ्याचदा पंचायत होते, म्हणून परतीचे ऑप्शन ठेवायचे, निगोसिएशनला जागा ठेवायची, असं आंदोलन करायचं, तर ती शिष्टाई यशस्वी होऊ शकते. तसं या आंदोलनामध्ये दिप्ती किंवा त्यांच्या लोकांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, त्यानंतरच पुढचं बोलू. आणि त्यात तुम्ही जे म्हणालात की सरकारने उशीर केला, तर मला असं वाटतं की कुठल्याही आंदोलनात, म्हणजे ते विद्यार्थी आंदोलन आहे, ते नंतर मोठं झालं, आधी छोटं होतं, कुठला विषय हल्ली मोठा होईल सोशल मीडियामुळे सांगता येत नाही. पण मागणी केली म्हणून केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा लगेच, हे काही योग्य नाही आणि मला ते आजही बरोबर वाटत नाही. म्हणजे कुठल्याही म्हणजे लालबहादूर शास्त्रींच्या काळात रेल्वेचा अपघात झाला आणि रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला, मी पाय उतार होतो असे शास्त्रीजींनी भूमिका घेणं आणि आजचे राजकारणी, यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे सरकारने विलंब केला असं मला वाटत नाही, उशीर केला, खूप दिरंगाई केली असं मला वाटत नाही, बिलकुल वाटत नाही. पण तरी देखील आता जे आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं त्याची सरकारला जळ बसते का, तर बसते. म्हणजे कुठेतरी सरकारलाही आता वाटेल चूक झाली. म्हणजे मला असं वाटतं की सरकार त्यांच्या पद्धतीने याच्यावर निर्णय घेतं, म्हणून सरकारने सुरुवातीला खूपच इग्नोर केला आणि नंतर दखल घेतली ती थोडी आधी घ्यायला हरकत नव्हती. म्हणजे वांगचुकांचं उपोषण जे आहे त्याच्या काळामध्ये जर त्यांच्याशी चर्चा केली असते आणि त्यांना हे समजावून सांगितलं असतं, कदाचित वांगचुक यांनी काल रात्री 12:30 वाजता उपोषण सोडलं, तर त्यांनी उपोषण सोडलंय पण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला नाही तरी सोडलाय, मग हे कदाचित 8 दिवस आधी करता आलं असतं का, तर येस, हे आता वाटतं पश्चात बुद्धी म्हणून, पण त्यावेळेला असं वाटत नव्हतं, हे स्पष्ट करायला हवं. निश्चितपणे. आता तुम्ही म्हणालात की सोनम वांगचुक यांच्याशी आधी चर्चा करायला होती. माझा मुद्दा तोच आहे की जर सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करायचीच नव्हती, मग त्यांना अटक करून 18 तारखेला त्यांना उचललं आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून टाकलं. सीजेपीशी देखील चर्चा करत नव्हते, म्हणजे आंदोलनकर्त्यांशी पण चर्चा करत नव्हते. आता मात्र तुम्ही रुग्णालयामध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करताय, सीजेपीच्या लोकांना 4 निरोप पाठवताय आणि चर्चेला या म्हणून सांगतात. संसदेचं अधिवेशन तोंडावरती आलेलं होतं, त्यावेळेला विरोधी पक्ष या गोष्टीचा फायदा उचलेल आणि देशामध्ये या गोष्टीचा आपल्या विरोधामध्ये फायदा, म्हणजे आपल्या विरोधामध्ये वातावरण तयार व्हायला समोरच्याला संधी मिळेल, हे सरकारच्या लक्षात आलं नाही. अशा पद्धतीचं वातावरण आत्ताच्या घडीला दिसतंय, किंवा एकंदरीतच मी जे काय मला ते जाणवत आहे त्या पद्धतीने ते हेच जाणवत आहे की सरकारचं कदाचित ह्या गोष्टीमध्ये चूकच झाली की हे त्यांनी आधी करायला हवं होतं, ते त्यांनी केलं नाही. आता मात्र तुम्ही त्यांच्याशी चर्चा करताय, एक आंदोलन तुम्ही संपवलं, पण दुसरा विषय असा त्यातून जो निर्माण झालेला होता, तो निर्माण असा झाला की मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी दिल्लीमध्ये आले. मग त्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी जो काय पद्धतीचा लाठीमार झाला, अर्थात त्याच्यामध्ये हिंसा झाली, त्या हिंसेचं समर्थन कोणीच करणार नाही, परंतु ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मारहाण झाली, त्या विद्यार्थ्यांच्या मागणीवरून आता विरोधी पक्ष संसदेमध्ये आवाज उठवायचा प्रयत्न करतायत, बाहेर आवाज उठवायचा प्रयत्न करतायत. त्यांनी जे काय धरणं आंदोलन करायचं ते केलेलं आहे, पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर केलेलं आहे. तुम्ही समोरून संधी दिली असं वाटत नाही का? नाही, त्याच्यामध्ये गडबड अशी आहे की या आंदोलनांचा जर आपण इतिहास पाहिला तर आंदोलनांमध्ये गेल्या काही काळामध्ये जो बदल झालाय, मोठं आंदोलन शेतकरी कायद्यांच्या वरनं झालं की ज्याच्यामध्ये खलिस्तानवाद्यांपासून अनेक लोक घुसले असा आरोप सरकारकडनं केला गेला. आणि त्या आंदोलनामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर आपण एक तटस्थ माध्यमकर्मी म्हणून जर विचार केला तर त्या आंदोलनात सुद्धा जे लोक आमच्या बाजूची भूमिका घेतील त्यांना आंदोलनात येऊ देऊ अशी शेतकऱ्यांनी भूमिका घेतली होती. म्हणजे त्यावेळेला जे रिपोर्टर्स त्यांच्या बाजूने बोलतील त्यांना बोलू दिलं जात होतं, जे बोलायचे नाहीत त्यांच्या आणि कॅमेरामॅनच्या मध्ये शेतकरी यायचे आणि त्याचं डिस्टर्ब करायचे आणि ते पाठवू पण द्यायचे नाहीत फुटेज. आज प्रॉब्लेम असा झालाय की झुंडशाहीच्या विरुद्ध आवाज उठवणं हे अवघड झालंय कुठल्याही प्रकारच्या, मग ती राईटची असो, लेफ्टची असो, आंदोलनकर्त्यांची असो, सरकारची असो, कुठल्याही प्रकारे ऑर्गनाईज पद्धतीने जर झुंडशाही केली गेली तर त्याच्या विरोधात आवाज उठवणं अवघड होत चाललंय. जसं आत्ताच्या आंदोलनामध्ये सुद्धा आरोप केला जातोय की सरकारने किंवा पोलिसांनी दगड भरलेले ट्रक पाठवले, तलवारी घेऊन लोक आले, ते कुठनं आले. आता दोन्ही बाजूने आरोप काय केले जाणार आहेत, सरकारने गुंड पाठवले, सरकार म्हणणारे आम्ही गुंड कशाला पाठवू, आणि दिपके काय सांगतात आमचं अहिंसामय शांततामय आंदोलन आहे. समजा त्यांनी शांततामय आंदोलन जाहीर केलं, गांधीवादी मार्गाने केलं आणि सरकारने असं जाहीर केलं एकही पोलीस बंदोबस्ताला येणार नाही आणि अनुचित प्रकार घडले, तर मग आरोप कोणावर केला जाईल, परत सरकारने गुंड पाठवले असा आरोप केला जाईल. शेवटी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं ही सरकारची जबाबदारी असते, जे कोण सत्तेवर असेल त्या सरकारची. मग ती करताना जमाव आता बाहेर जात असेल, म्हणजे मुळामध्ये मोर्चाला परवानगी नाकारली, पोलिसांनी सनदशीर मार्गाने तुम्हाला परवानगी नाकारली तर नाही काढायला पाहिजे मोर्चा. तुम्ही प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जायचा प्रयत्न करताय, पोलीस अटकाव करतील, त्या अटकावामध्ये तुमची आणि त्यांची झोंबाझोंबी होणार हे उघड आहे. ते होताना
मारहाण केली किंवा अत्याचार केले असं जे म्हणतात त्याच्यामध्ये सोयीस्कररित्या व्हिडिओ व्हायरल केले जाऊ शकतात. आपण आलेले सगळे व्हिडिओ पूर्णपणे सत्य आहेत असं मानू शकतो का? तो व्हिडिओवर देखील विश्वास ठेवू नये असे आता व्हिडिओ रिलीज केले जातात. म्हणजे आधी पोलिसावर काहीतरी हल्ला केला, काहीतरी केला, त्याचा आला नाही, त्याने हल्ला करतानाचा व्हिडिओ आला, असं जर झालं असेल तर काय करणार? त्यामुळे या व्हिडिओवर देखील आता पूर्ण सत्य कधी बाहेर येईल, जेव्हा पूर्ण चर्चा होईल. पार्लमेंट सेशन आहे, जेव्हा सरकारी सत्य मांडलं जाईल, यांचे सत्य मांडलं जाईल, तेव्हा त्याचा विचार करता येईल. पण मुळामध्ये कुठलाही मॉब अहिंसक आहे तर परवानगी नाकारली ना मोर्चाला, मग मोर्चा काढायचा 8 तास कशाला? एका ठिकाणी धरणं धरता आलं असतं. हा एक भाग. आणि दुसरा भाग असा की अत्याचार दोन्ही बाजूकडनं आले, कारण काही पोलिसही जखमी झालेत ना, त्यामुळे असं म्हणता येत नाही. त्यामुळे या सगळ्यामध्ये हल्ली ते नियोजनबद्ध आंदोलनं करणं, मग आता नवीन फेनॉमेनन काय आहे, लिंक्डइन किंवा या सगळ्यामुळे ऑनलाईन, म्हणजे आजच बातमी आली की काहीतरी 167 पिझ्झा 70,000 रुपयाचे कोणीतरी सिक्कीम मधनं पाठवले, परदेशातनं कोणीतरी पाठवलं, कुठल्या तरी गावातनं पाठवले. आता ही नवीन पद्धत आंदोलनांची सुरू झाली. म्हणजे खलिस्तान समर्थित आंदोलन जे शेतकऱ्यांचं होतं असं म्हणलं जातं की ज्याच्यात कायदे मागे घेतले गेले, सरकारने मागे पाऊल घेतलं. त्या आंदोलनांच्या वेळेला तिथेच स्वयंपाक केला जायचा. जरांगेंच्या आंदोलनात पोळ्या पुरवल्या जायच्या सगळीकडनं. हे सगळ्या आंदोलनात होतं. म्हणजे शरद जोशींच्या आंदोलनात ते व्हायचं. पण काळ बदललाय तसं आता टेक्नॉलॉजीमुळे बाहेरनं कोणीतरी 167 पिझ्झा पाठवतंय, तिथने लोक लिंक्डइनवर देतात. उनो खेळतानाचे व्हिडिओ आहेत मुलांचे आत्ताचे. तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या आंदोलनात घडतात. त्यामुळे फक्त पोलिसांनी अत्याचार केला आणि फक्त आंदोलकांनी हिंसाचार केला असं म्हणता येत नाही. हे दोन्ही बाजूकडनं घडलंय. लॉ अँड ऑर्डर ठेवणं हे सरकारची जबाबदारी असते. त्याच्यात ज्या गोष्टी होतील त्याची आता काय चौकशीहून बाहेर येईल. निश्चितपणे. आपण या एका बाजूला तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे नेमकं काय घडलेलं आहे हे थोडंसं समजणं किंवा समजावून अवघड सांगणं असतं. असं थोडंसं अवघड आहे. ही गोष्ट सत्य पण आहे, कारण व्हिडिओ नेमके कशा पद्धतीने एडिट केले जातात आणि कशा पद्धतीने रिलीज केले जातात याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. मात्र या सगळ्यातून एक विषय असा आणखी पुढे आला की ज्या वेळेला आंदोलनाला परवानगी नाकारली होती किंवा मोर्चाला परवानगी नाकारली होती, त्यावेळेला विद्यार्थी ज्या पद्धतीने संसदेकडे धावत सुटले किंवा ज्या पद्धतीने ते पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे गेले, ज्यांनी त्यांना बोलवलं होतं ते अभिजित दिपके मात्र आंदोलन स्थळावरून हटले नाहीत. पण कसं असतं, आंदोलन ज्या वेळेला एखादं केलं जातं किंवा त्याचं कोणीतरी नेतृत्व करायला लागतं, हे आंदोलन दिशाहीन झालं. दिपके त्याचं नेतृत्व करू शकले नाहीत आणि मग विद्यार्थी त्यांना जे मिळेल किंवा जो काय प्रत्येकाचा एक स्वतःचा काय राग होता, इंडिव्हिज्युअल राग होता, तो काढण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला. असं वाटतंय का हे आंदोलन दिशाहीन झालं असं वाटतं तुम्हाला? नाही, आंदोलन दिशाहीन नाही झालं. दिपक्यांच्या हातात कमान आहे, कंट्रोल आहे, त्यांचे प्रवक्ते आहेत, ते व्यवस्थित बाजू हँडल करतात, त्यात शंकाच नाही. आणि अतिशय सुनियोजित आणि नियोजनबद्ध अशा प्रकारचं आंदोलन आहे. फक्त राहुल गांधी यांनी प्रधानमंत्र्यांच्या घराकडे जाऊन घेराव घालायचा प्रयत्न केला, तो मला गैर वाटतो अशासाठी की राहुल गांधी हे लोकसभेतले विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याची वेळ, रस्त्यावर उतरून यायची वेळच नव्हती. त्यांनी संसदेचं सत्र सुरू झालेलं आहे आणि त्यांनी हाऊसमध्ये जे काय बाजू मांडायची मांडायला हवी. आजही ते असं म्हणतात की मला बाजू मांडू दिली नाही, असं नाहीये. आज जे सभागृहाचं कामकाज जर आपण पाहिलं असेल, मी सकाळी पाहिलं लाईव्ह, हाऊस ॲडजर्न होईपर्यंत सोमवारपर्यंत, म्हणजे सोमवारपर्यंत स्थगित झालं आता, तर त्याच्यामध्ये जगदंबिका पाल चेअरमध्ये बसले होते पीठासीन अधिकारी म्हणून आणि ते सांगत होते की सरकार चर्चेला तयार आहे, तुम्ही चर्चेला तयार आहात, तर चर्चा सुरू करूया आपण. तर त्याच्यात गोंधळ घालत होते सदस्य दोन्ही बाजूचे आणि गोंधळ घातल्यामुळे हाऊस स्थगित करावं लागलं आणि ते सोमवारी आहे. आता आज कॅबिनेट झाली आणि त्याच्यात त्यांनी कायदा पारित करायचं म्हटलंय. तर कॅबिनेटने पारित केलेला कायदा विधेयक म्हणून जेव्हा संसदेसमोर येईल तेव्हा हेल्दी चर्चा व्हावी त्याच्यावर आणि काय ते सोल्युशन निघावं. तो कायदा आणतो हेच कदाचित दिपकेंच्या लोकांना चर्चेच्या वेळेला सांगितलं असेल. म्हणून आज अभिजित दिपकेंच्या लोकांनी भूमिका घेतली की आम्ही उद्या याच्यावर निर्णय घेऊ. म्हणजे काय, तर संसदेत काय टाईपचा कायदा आणतात ते आम्ही बघू आणि त्याच्यावर निर्णय घेऊ असं ते म्हणतात. आणि आपल्याला हे दिसलंय की राहुल गांधींनी जो प्रयत्न केला तसाच उद्धव ठाकरे गेले होते, जरांगे पाटील गेले होते, राजू शेट्टी गेले होते. सगळेच राजकीय पक्ष त्याच्यात आपला हात धुवून घ्यायचा प्रयत्न करतात. निश्चितपणे. आता ह्याच्यामध्ये थोडासा राजकीय जो भाग आहे तो आपण चर्चा करायचा म्हणजे चर्चेला आपण तो विषय घेऊया. एक बाजू म्हणजे विरोधी पक्षांची घेऊया, दुसरी सरकारची पण घेऊया. विरोधी पक्षांपैकी बरेचसे लोक तिथे जाऊन आंदोलनाला त्यांनी सपोर्ट केला, तिथे प्रत्यक्ष जाऊन त्यांना भेटले, ते तुम्ही सगळी नावं घेतली, त्याच्यामध्ये घेतली. पण एक राहुल गांधी मात्र तिथपर्यंत गेले नाहीत. ते म्हणजे राहुल गांधी तिथे गेलेले नाहीत. याच्यावरती आप पक्षाच्या केजरीवालांनी खूप मोठी टीका केली की तुम्ही आंदोलनस्थळी गेले नाहीत, त्यांना सपोर्ट केला नाही. म्हणजे याच्यामध्ये विरोधकांचं पण एकमेकांमध्ये असलं जो काय मतभेद आहेत ते समोर येताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला राहुल गांधी वेगळं आंदोलन करताना दिसत आहेत. तिसरीकडे सभागृहामध्ये राहुल गांधी म्हणजे काँग्रेस पक्ष आणि भाजप हे बोलतायत, त्याच्यावरती अखिलेश यादव टीका करताना दिसत आहेत की काँग्रेस आणि भाजपचं हातमिळवणी झाली की मिलीभगत झाली का, अशा पद्धतीने टीका होताना दिसते. हा भाग एकीकडे होताना दिसतोय. दुसरीकडे पंतप्रधान या विषयावरती आजपर्यंत काहीही बोललेले नव्हते. सरकारच्या बाजूनी कोणीही काही बोललेलं नव्हतं.
शेवटी आंदोलन खूप तीव्र झालं, लाठीमार झाला. जगभरातला विषय सोडून द्या, भारतभरामध्ये तर मोठे प्रतिसाद याच्यावरती उमटले. शेवटी पंतप्रधान त्या विषयावरती बोलले. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे हे जर आधी थोडंसं झालं असतं, सरकारच्या वतीने कोणीतरी काहीतरी बोललं असतं, आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न झाला असता, तर असा प्रकार उद्भवला असता असं वाटतं का तुम्हाला? नाही, त्याच्यामध्ये वांगचुकांच्या मी दोन्ही उपोषणाच्या बाजूनी बद्दल बोलतोय. वांगचुकांच्या उपोषणाच्या काळामध्ये जर सरकारने प्रयत्न केले असते थोडेसे, तर कदाचित वेगळा प्रकार आपल्याला बघायला मिळू शकला असता. पण दिपकेंचं आंदोलन जे आहे ते नियोजनबद्ध आणि संसदेच्या अधिवेशनाच्या काळातच करायचं ठरलेलं आहे. आता राहुल गांधींनी जो प्रयत्न केला, राहुल गांधींना त्या आंदोलनात जाण्याची इच्छा नाही, पण ते मुद्दे आंदोलनाच्याच मांडतात सगळे. राहुल गांधीच्या पक्षाचे लोक सुद्धा आज हाऊसमध्ये तेच ओरडत होते संसदेमध्ये की पहिले राजीनामा, बाकी सगळं नंतर. तेव्हा ते त्यांची आग्रह कायम आहे. आजही ते वांगचुक यांनी मागे घेतल्यानंतर राहुल गांधी तेच म्हणतात की त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय आम्ही चर्चा होऊ देणार नाही. आता कशी चर्चा होईल आपण बघूया सोमवारी हाऊसमध्ये. परंतु आता राहुल गांधींनी जे काही केलं त्याच्यामध्ये काही त्यांचं चूक आहे असं मला वाटत नाही. ते त्याचा राजकीय फायदा घेतात. पण दिपकेंच्या आंदोलनाला मी जाऊन उभा राहणार नाही. जसं उद्धव ठाकरे गेले, तर उद्धव ठाकरे गेले त्याचं कारण असं की महाराष्ट्रात काही फारसा फरक पडत नाही. महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत त्यात इन्व्हॉल्ड मोठ्या प्रमाणावर, परंतु आत्ता महाराष्ट्राचं सत्रही नाहीये आणि इलेक्शनही लगेच नाहीये. पण सत्र हिवाळी आहे, त्यावेळेपर्यंत हा विषय डायडाऊन होणार आहे. म्हणून उद्धव ठाकरे थेट त्या स्टेजवर गेले आणि पार्लमेंटचं सत्र असतानाही राहुल गांधी गेले नाही, म्हणून त्याचा विरोधाभास दिसतो. राजकारणाचा एक छोटासा भाग पण याच्यामध्ये असा की विरोधी पक्षांनी कोणीही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नीटच्या संदर्भामध्ये व्हावा यासाठी रस्त्यावरती उतरून आंदोलन केलेलं पाहायला मिळालं नाही. मात्र कॉक्रोच पार्टीने आंदोलन केल्यानंतर आता हे सगळे पक्ष याच्यामध्ये उतरलेले दिसतात. त्याचं कारण आहे- याच्यामध्ये कुठेतरी त्यांची चूक झाली. ते त्यांची चूक नाही, ते आधीपासून मागचा राजीनामा नाही असं नाही. पण मुळामध्ये विरोधी पक्ष रस्त्यावर उतरतोय कुठे? म्हणजे आपल्याला मुंबईमध्ये वडेट्टीवार, हर्षवर्धन सपकाळ हे लोक पोलिसांची धोमाधोमी त्यांची झालेली दिसली परवा. ती कधी दिसली? राहुल गांधी यांना जेव्हा पोलिसांनी दिल्लीत ताब्यात घेतलं त्यानंतर. म्हणजे त्यांचं आंदोलन स्वामिनिष्ठ दाखवायला आहे का नीटच्या परीक्षेसाठी हे लक्षात येत नाही. कारण आतापर्यंत गेल्या 10 वर्षात जेवढे इश्यू होते, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये काँग्रेस होती, ती वगळता एकनाथ शिंदेचं सरकार, फडणवीसांचं सरकार आणि आधीचं 5 वर्षाचं फडणवीसांचं सरकार, या काळात वडेट्टीवर किंवा कुणीच लोक रस्त्यावर आलेले आपण पाहिलेले नाहीयेत. आणि जर तसं जर असेल तर आता ते पहिल्यांदाच आलेत, तेही राहुल गांधी रस्त्यावर आल्यामुळे ते आलेत. त्यामुळे उद्धव ठाकरे वगैरे तशा अर्थाने रस्त्यावरून कधी आंदोलन करताना दिसले नाहीत आपल्याला. त्यामुळे नीटच्या परीक्षेबद्दल त्यांनी रस्त्यावरून आंदोलन करावं ही तुमची माझी अपेक्षा असली तरी ते करतील का याच्याविषयी मला शंका वाटते. निश्चितपणे. आता आपण थोडंसं महाराष्ट्राच्या राजकारणाकडे येऊया, कारण हे जे आंदोलन आहे या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रामध्ये पण उमटताना दिसत आहेत. राज्यभरामध्ये, देशभरामध्ये फक्त उमटलेत. महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी मोर्चे निघाले. प्रकाश आंबेडकरांनी बंद देखील पुकारला होता त्या विषयावरती. मात्र आता जे आंदोलन आहे, म्हणजे आपण आज चर्चा करतोय शुक्रवारी आणि रविवारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू या निमित्ताने एक मोर्चा काढतायत आणि त्या विद्यार्थी आंदोलनाला सपोर्ट करण्याकरता हा मोर्चा आहे. मोर्चा निघणार आहे शिवतीर्थावरून, ते जाणार आहेत सिद्धिविनायकापर्यंत आणि सिद्धिविनायकाला साकडं घालणार आहेत की सरकारला सुबुद्धी दे म्हणून, असं राज ठाकरेच म्हणालेत. त्यामुळे एकंदरीतच ठाकरे बंधू महाराष्ट्रात जो मोर्चा काढणार आहेत, या मोर्चाचं स्वरूप साधारणपणे काय असू शकतं एक, आणि त्याच्या मागे त्यांचा नेमका उद्देश काय असू शकतो? आता हे बघा, त्यांच्या मोर्चाचं स्वरूप काय असेल तर शिवसेनेचा मोर्चा म्हणजे मोठाच होणार मुंबईत. त्यात तो रविवारी होतोय, म्हणजे रविवारी ते काय कोणाला दाखवू इच्छितात याविषयी शंका आहे. पण बैल गेला आणि झोपा गेल्यासारखं त्यांचं कायम, म्हणजे राजकारणात शरद पवार हे ओळखले जातात त्यांच्या टायमिंगसाठी. तर ह्यांचं टायमिंग कायम चुकतं ठाकरे बंधूंचं असं दिसतंय. त्याचं कारण असं की शरद पवारांनी राज ठाकरेंना सल्ला दिला होता की राजकारणामध्ये रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांना भेटावं लागतं आणि सकाळी लवकर उठून काम सुरू करावं लागतं. तो सल्ला आजही कायम आहे. त्यामुळे त्यांची वेळ चुकतीये, ठाकरे बंधूंची वेळ चुकते हे स्पष्ट होतंय. कारण ते रविवारी मोर्चा काढतात तेव्हा मंत्रालय बंद असतं, तेव्हा ते कोणाला काय मेसेज देणार आहे. तर मुंबई कदाचित ते वेटील धरू शकतात, पण सरकार चाकरमाने जातच नाहीत रविवारी कामाला, तर तसंही काय धरणार कोणाला वेठीला. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन लोकांची सोय बघून त्यांनी मोर्चा काढला. लोकांची सोय बघून केली तरी आपलं झाकण्यासाठी त्यांनी काढला मोर्चा. आणि पंतप्रधान बोललेत त्याच्यावर. आज दिपकेंनी चर्चा केली सरकारशी, तेव्हा त्यांच्या मोर्चाला काय अर्थ राहिला. तरी पण ते काढणार असलं तर आपण बघू, फार काय त्या मोर्चाने साध्य होईल असं मला वाटत नाही. त्यांना स्वतःला समाधान मिळेल थोडंफार. निश्चितपणे. पण राज ठाकरेंनी एक वक्तव्य केलं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये की आमच्या मोर्चामध्ये असे जर कोणी घुसले तर आम्ही धोपटून काढू. मग हे पोलिसांबद्दलचं वक्तव्य आहे का त्या सो कॉल्ड गुंडांबद्दलचं वक्तव्य आहे? नाही, पण त्यांच्या मोर्चात कोणी घुसायला जाणारच नाही असं मला वाटतं. त्याचं कारण असं की त्यांनी धमकी दिली ते दिल्लीतला प्रकार बघून. परंतु त्यांच्या मोर्चात कशाला कोण येणार आहे? कारण काही मुळात म्हणजे त्यांचा एक आमदार निवडून येत नाही, तर त्यांच्या मोर्चात जाहीर कोण कशाला? मुळात काही धोका नाही सरकारला, तर कशाला कोण जात नाही? या सगळ्या विषयावरून पुन्हा आपल्याला राजकारणाचा जो महाराष्ट्रातला जो अँगल आहे त्या अँगलकडे यायचं का? बघा, शरद पवारांनी एनडीएला पाठिंबा देण्याच्या संदर्भामध्ये सुतोवाच केलं. म्हणजे सुप्रिया सुळेंनी तसं थेटच म्हटलं
म्हणजे जो महिला आरक्षणाचं जे विधेयक आहे त्या संदर्भामध्ये पाठिंबा देऊ, अटीशर्ती डिलिमिटेशन आणि अटीशर्तीवरती देऊ, आणि दुसरं जो डिलिमिटेशनचा विषय म्हणजे पुनर्रचना जी आहे मतदारसंघांची या विषयावरती. म्हणजे हे एकीकडे चालू असताना कुठेतरी भाजपशी किंवा एनडीएशी जवळीक साधण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. दुसरीकडे त्यांच्या म्हणजे हे सगळं फडणवीसांनी जयंत पाटील आणि सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना एकत्रित बोलावून पुन्हा एकदा 2 राष्ट्रवादी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, अशा पद्धतीची एक चर्चा आहे. मग पुन्हा 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे का, आणि झाली असेल तर त्याचा परिणाम नेमका काय होऊ शकतो? चर्चा माध्यमातून सुरू झाली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायची, पण प्रत्यक्षात तशी वस्तुस्थिती नाही असं मला वाटतं. त्याचं कारण असं की शरद पवार यांना सुनेत्रा पवार आता त्यांच्या पक्षाबरोबर एकत्र येतील का, तर मला ठामपणे वाटतं ते एकत्र येणार नाहीत. त्याचं कारण असं, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघी एकमेकींचं नेतृत्व मान्य करायला तयार होतील अशी शक्यता नाही. दुसरी गोष्ट, अजित पवार जिवंत असताना ही चर्चा झाली होती असं ते सांगतायत, आणि त्यावेळेला शरद पवारांनी राजकारणातनं बाजूला व्हायचं तब्येतीचं, वयाचं आणि एकूण प्रकृती अस्वास्थ्याचं कारण सांगून, आणि त्या केसमध्ये अजित पवारांकडे कमान द्यायची आणि शरद पवारांनी बाजूला व्हायचं, आणि मग हा निर्णय बाकीच्यांनी घेतला असं सांगायचं. या धर्तीवर ते झालं असतं. आता सुद्धा शरद पवार जरी मोदींना भेटले, दिपक्यांना भेटून नंतर मोदींना भेटले, तरी ते या विषयावर ते भेटले असावेत. सुप्रिया सुळे त्यांच्या बरोबर होत्या, पण सुप्रिया सुळेंनी जयंत पाटलांच्या, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीबद्दल वेळोवेळी या गोष्टी क्लिअर केल्यात की आमचा जो पाठिंबा आहे तो इश्यू बेस्ड असेल केंद्र सरकारला, म्हणजे कुठला, तर महिला आरक्षणाच्या बिलावर किंवा डिलिमिटेशनच्या बिलावर. पण याचा अर्थ एनडीए बरोबर ते जातील अशी शक्यता कुठलीही नाही, कारण शरद पवार आपल्या उराशी कवटाळून बसलेत. ते त्यांचा सेक्युलर असणं, म्हणजे त्यांच्या एकेरी अवतरणातलं सेक्युलर, म्हणजे धर्मनिरपेक्षता जी आहे ती बाकीचे लोक त्यांच्यावर टीका करताना स्युडो सेक्युलरिझम म्हणतील, पण ते स्वतःला सेक्युलर समजतात, आणि ती भूमिका ते पब्लिक पोस्चर जे आहे ते बदलणार नाहीत, आणि एका रात्रीत ते ज्यांना जातीवादी म्हणून आपण गणना केली त्यांच्याबरोबर ओपनली जाणार नाहीत. इश्यू बेस पाठिंबा देतील. जसं 14 साली 122 आमदार असताना भारतीय जनता पक्षाचे त्यांनी बाहेरनं पाठिंबा देऊ केला होता, का तर राज्यात निवडणुका परवडणार नाही, आणि इन अ वे शिवसेनेला ब्लॅकमेल केलं गेलं, शिवसेना सरकारमध्ये आली, परंतु तोच पाठिंबा 2 वर्षानंतर ते म्हणले ते गृहीत धरू नका. थोडक्यात मी भाजपला कायम पाठिंबा देणार नाही, आणि कायम पाठिंबा देणार असेल तर ते एनडीए बरोबर जाणार नाही, हे स्पष्ट आहे. तेव्हा ते एकत्र जातील एनडीए बरोबर असं मला सुतराम शक्यता वाटत नाही, आणि दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र येतील ही देखील शक्यता मला वाटत नाही. निश्चितपणे मंडळी, आपण हे पाहिलं, दिल्लीमध्ये जे जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे या आंदोलकांशी सरकारने चर्चा केलेली आहे. अधिवेशन सोमवारपर्यंत स्थगित झालेलं आहे, आणि अशा ह्या काळामध्ये कदाचित त्यांनी आता दिपकेनी म्हटल्याप्रमाणे आम्ही उद्या परवा निर्णय घेऊ, तर कदाचित हा व्हिडिओ रिलीज होईपर्यंत हे आंदोलन स्थगित झालेलं असेल. एक नवीन आंदोलन दिल्लीच्या सीमेवरती येऊन ठेपलेलं आहे. ते शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. अमेरिकेशी जो आपला करार होतोय, व्यापार करार, त्याच्या विरोधातलं आंदोलन आहे. एक आंदोलन निपटेपर्यंत दुसरं आंदोलन सीमेवरती येऊन ठेपलेलं आहे. सरकारच्या समोर कसोटी आहे. आता सरकार या आंदोलनाच्या संदर्भामध्ये नेमकं काय करतं आहे हे पाहावं लागेल. दरम्यानच्या काळामध्ये आम्ही आज जी काय चर्चा केली ती तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन जरूर सांगा. आमचा व्हिडिओ अधिकाधिक लाईक आणि शेअर करा, आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.